माझे जे काही शब्द असतात ते मी पुरे करते आणि या दुनियेमध्ये पण मी अशीच आहे, की मी एखाद्याला आपलं मानते तर मी आपलंच मानते. मी माझ्याकडून तोडायचा प्रयत्न कधीच करत नाही, जोपर्यंत समोरचा हात सोडायला मागत नाही आणि सोडून जात नाही. पूर्ण दिवसामध्ये ना असं व्हायचं, की अरे क्या रे दुश्मनी, क्या रे दुश्मनी, क्या रे दुश्मनी, बहुत अभी बोर हो गया वगैरे. माझं म्हणण्याचा म्हणजे माझं म्हणण्याचं हे नव्हतंच, पॉइंट तो नव्हताच, जो बाहेर तयार झाला, जो बाहेर तयार केला गेला. आणि मला खरंच नाही माहिती 13व्या आठवड्यानंतरच मी का निगेटिव्ह वाटायला लागले सगळं. नमस्कार मंडळी, मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी वाहिनीमध्ये खूप मनापासून स्वागत करते. तुम्ही आता माझ्यासोबत बघत असाल कोण आहे क्वीन ऑफ बिग बॉस तन्वी कोलते सर्वांना सोलते. कशी आहेस? मस्त मजेत, एकदम भारी. कोलून सोलून बोलून 100 दिवसांचा प्रवास करून बाहेर पडले. आलीस, पण काय घेऊन आली? ट्रॉफी सोबत घेऊन आले, ते महत्वाचं आहे. ते एकदम इम्पॉर्टंट आहे की ट्रॉफी घेऊन आली. येस, मगाशी मी तुला म्हणाली जसं की आपला पॉडकास्ट झाला होता याआधी, तेव्हा तू म्हणाली होतीस की नाही, मी बिग बॉसची ट्रॉफी घेऊनच तुला भेटणार आणि आपण असं खूप असं प्रे वगैरे केलं की हो आपण भेटू, तसंच भेटू, आणि तू तशीच भेटतेस. मला खूप छान वाटतंय. हो. प्रेक्षकांनी सुद्धा तुला इतकं प्रेम दिलं, त्या बाबतीत काय बोलशील? मी स्वप्न बघितलं होतं आणि मी स्वप्न जेव्हा बघते तेव्हा पूर्ण करण्यासाठीच धावते, पळते. स्वप्नच नाही बघितली तर मग फायदाच काय आहे आपला? स्वप्न बघायची, मोठी बघायची. मी तसंच एक स्वप्न घेऊन गेले होते तिथे आणि डे 1 पासून बोलत आलीये. कारण युनिव्हर्सने ऐकलं पण पाहिजे. आणि त्या पद्धतीनेच मी माझा खेळ खेळलीये. असं नाही की मी कुठे ऍक्टिव्ह नव्हते. प्रत्येक गोष्टीमध्ये होते ऍक्टिव्ह. आणि जे काही केलं, मनापासून केलं, छान केलं आणि 100 दिवसांचा प्रवास करून बाहेर पडले. खूप छान वाटला हा प्रवास बघून, खरंच छान वाटलंय. कारण पहिल्या आठवड्यामधली जी तन्वी जी कॅप्टन्सीसाठी रडली होती, त्यानंतर 2दा तू कॅप्टन झालीस, त्या बाबतीत काय बोलशील? कारण ऑब्व्हियस आहे, तू खूप रडली होतीस आणि इतकी रडली होतीस, बापरे, असं झालेलं की इतकी का रडते हे पण मनात होतं. ते रडणं आणि 2 वेळा तू अशी उभी होतीस स्क्रीन सारखी, त्या बाबतीत काय बोलशील? माझं म्हणजे असं आहे की मला कॅप्टन बनायचंच होतं, कारण त्याला पाठीमागे म्हणजे एक रिझन होतं त्याला. बिग बॉस पहिलं जे विनर हे असतो ना, कॅप्टन असतो ना, त्याला अनाउन्समेंट देतात. बिग बॉस सीझन 6च्या इतिहासातला पहिला कॅप्टन पदाचा मान मिळत आहे यांना. तर इतिहास माझ्यासाठी मेन होतं. इतिहासातला पहिल्या कॅप्टन पदाचा मान. आणि जे मला ऐकायचं होतं माझ्यासाठी, आणि मी सारखी बोलायचे की ते इतिहासाचं टायटल घेऊनच येणार, इतिहासाचं टायटल घेऊन येणार. आणि ते जेव्हा नाही मला मिळालं ना, कारण मी खेळले होते आणि खूप खेळले होते त्या टास्कमध्ये, तरी पण नाही मिळालं आणि तिने मला बाहेर काढलं. या गोष्टीमुळे मी रडत होते, कारण ती मला बोलताना बोलली होती की मी दुसऱ्यांना काढणार आणि तिने मलाच काढलं मैत्रीण असं. म्हणून मला ते रडायला खूप जास्त आलेलं की मला ते टायटल नाही मिळालं आणि तिने बाहेर काढलं म्हणून. पण ते म्हणतात ना की देवाकडे आपण एक गोष्ट मागत असतो, मला दे, मला दे, मला दे, मला दे. पण मग देव आपल्याकडे हसून म्हणतो, अरे किती बालिश आहे ही, माझ्याकडे ही गोष्ट मागते, मी हिच्यासाठी मोठं काहीतरी ठेवलंय आणि हिला हेच हवंय. माझ्या नावावरती 2 कॅप्टन्सी होत्या, तिकीट टू फिनाले होतं, विनरचं होतं, आणि मी छोटी कॅप्टन्सी म्हणजे पहिल्या घेऊन बसले होते. जे बरेच लोक म्हणतात की काय ओव्हर ऍक्टिंग करते, काय ड्रामा करते, एवढं काय हातपाय मारायला झाले, कॅप्टन्सीच तर गेली. प्रत्येक माणूस सेम नसतो, प्रत्येक माणसाची फिलिंग सेम नसते. प्रत्येकाचं काही ना काहीतरी असतं की मला आयुष्यात हे वाला टायटल हवंय, मला आयुष्यात हे करायचं, ते करायचंय. त्याच्याशी इमोशन्स जोडलेले असतात. मी बिग बॉस मध्ये आलीये, माझं स्वप्न होतं, तर बिग बॉस मी बघितलं तर असेलच ना. मला काहीतरी त्याच्यातून हवं असेल ना टप्प्याटप्प्याला. तर ते इतिहासातला पहिल्या कॅप्टनचा मान मिळतोय तन्वी कोलते यांना, हे जे बिग बॉस वरतून अनाऊन्स करतात ना, तो मान मला हवा होता. त्या मानासाठी मी रडत होते, पण हे लोकांना कळलंच नाही आणि ओव्हर ऍक्टिंगचं नाव देऊन टाकलं. ओके, ठीक आहे. पण त्यानंतर तुला तिकीट टू फिनाले सुद्धा मिळालं, कॅप्टन 2दा झालीस, ट्रॉफी तुझ्या हातात आली, त्यामुळे तुला आता ते थोडंसं कमी वाटत असेल की ठीक आहे, ते नाही मिळालं तरी झालं. तोच विचार केला ना मी, पहिल्यांदा हरले, मग असं झालं की का हरले. मग 7व्या आठवड्यात एकदा कॅप्टन झाले, मग 11व्या आठवड्यात कॅप्टन झाले, आणि मग 13व्या आठवड्यात तिकीट टू फिनाले. हे सगळं बघितल्यानंतर पाठीमागे वळून बघितलं की असं वाटायचं, एवढं सगळं मोठं ठेवलं होतं तुझ्या ताटामध्ये आणि काय रडत होतीस तू, असं. तर ते एक असं माझं रडूबाईचं आहे नेचर, म्हणजे की रडते मी पटकन असं. पण असं नाहीये की रडतच बसते, मी रडते, पडते, उठते, परत लढते. त्यामुळे 100 दिवस व्यवस्थित गेले.
तिकीट टू फिनालेचा जो पूर्ण सेगमेंट होता त्याच्यामध्ये तू 6 मिनिटात खेळलीस आणि 6 मिनिटं 26 सेकंद. बापरे हो 6 मिनिट 26 सेकंद खेळलीस आणि ती सगळी उत्तरं तुला माहिती होती. तू बाय हार्ट म्हणजे आठवत गेलीस. तो प्रवास कसा होता आणि ती कशी काय एवढी कमी वेळामध्ये खेळू शकली? मला असं वाटतंय जर मी ते बोलत गेले नसते ना तर स्पीड माझा अजून जास्त असता जाळ्यातून जाताना. पण मला असं वाटलं की जाताना स्पीड ठेवेन पण तिकडे जाऊन सगळे जे अँसर्स असतील ते बघून कन्फ्युज होईल. बेटर आहे मी जातानाच आठवत जाते की कोण कुठे काय कसं कधी कॅप्टन नव्हतं बनलं हे ते. So तेच मी जाता जाता जे केलं कॅल्क्युलेशन आणि माझं एवढंच ठरलं होतं फक्त जे माझं फायनल आन्सर येईल मी ते उचलणार लावणार रेड येऊ देत ग्रीन येऊ देत त्यानंतर विचार करेल. इकडे वेळ घालवण्यापेक्षा बेटर आहे तिथे जाऊन लावेल मग विचार करेल काय आता पुढचं आन्सर असेल. पण लकीली तेवढी माझी मेमरी स्ट्रॉंग होती आणि तिथे सगळेच मान्य करतात जर मेमरीचा असेल गेम तर तन्वी जिंकणारच आहे. कारण मी त्या बिग बॉसच्या घराला घोळून प्यायले होते की कुठे काय आहे काय नाही मला माहिती होतं. त्यामुळे सगळे शुअर होते. स्पीड मध्ये थोडी कमी पडेल पण मेमरी असेल तर व्यवस्थित खेळेल. ओके. राखीला 100% माहिती होतं की तूच विनर होणार. कारण तिला जितक्या जणांनी प्रश्न विचारला की तुम्हाला काय वाटतं की कोण विनर होईल आणि मी सुद्धा विचारलेला मला विचारा तन्वी होणार आहे winner. तिला जो कॉन्फिडन्स होता आणि जो विश्वास तुझ्यावरती होता त्या बाबतीत काय बोलशील? ती आल्याच दिवशी मला बोलली होती की तुझा गेम मी बाहेरून बघून आलीये. तुझी जी भूक आहे ट्रॉफी बद्दलची ती मला दिसते आणि जनतेला पण ती दिसते. जनतेच्या नजरेत तू विनर आहेस. बाहेर खूप तुझ्याबद्दल चालू आहे. तू जे म्हणतेस की तुला फॅन मोमेंट हवे बाहेर जाऊन कधीतरी बघ. जेव्हा बाहेर पडशील तेव्हा बघशील लहान मुलांपासून क्रेझी फॅन्स आहेत तुझे आणि डिझर्विंग जो असतो तोच होतो विनर. आणि तिचं असं म्हणणं होतं की जी भूक आहे ती मला तुझ्यामध्ये दिसते. प्लस ती म्हणत आलीये की मी आतापर्यंत जितक्या बिग बॉस मध्ये गेलीये मी ज्यांना ज्यांना बघितलंय आणि म्हटलंय की तू विनर आहेस तेच विनर झाले. कारण माझ्या जिभेवरती तीळ आहे काळा आणि मी जे बोलते ते होतं. मी म्हंटले ठीक आहे. मग ती जाताना पण मला बोलून गेली की माझी बहीण माझी विनर तूच आहेस माझी शेरनी. मी म्हंटल हो हो ठीक आहे चालेल. पण मला हे नव्हतं माहिती की बाहेर येऊन राखी सारखं माझं नाव घेईल हो. म्हणून ते तिने पाळलं माझ्यासाठी की बहीण म्हंटल तिने बाहेर मला आतमध्ये पण बाहेर येऊन बहिणीचा फर्ज तिने खरंच. कारण केला. सगळीकडे मी म्हणेन तुझंच नाव घेतलं होतं तिने आणि ती हेच म्हणत होती नाही तन्वी नाही तन्वी नाही तन्वी आणि तन्वी शेवटी जिंकली तर तिला खूप आनंद झाला. खूप हे खूप सगळ्यांनी खूप सोशल मीडियावरती पण बघितलंय ऑलरेडी. रेवा जेव्हा बाहेर आली आणि तेव्हा तुला खूप वाईट वाटलं की रेवा बाहेर आली आणि तेव्हा तू असं वाक्य म्हणाली होतीस की जे आतमध्ये आहेत जे डिझर्व नाही करत आहे ते बाहेर जायला पाहिजे होते ना की रेवा. यावरती प्रेक्षक खूप डिसअपॉइंटेड सुद्धा होते. त्यांचं असं मत होतं की तू इतकं छान खेळत आलीस आणि शेवटी येऊन असं बोलून थोडीशी चूक केलीस. त्या बाबतीत काय बोलशील? चूक म्हणजे माझा पहिल्यापासूनचा प्रवास जर बघितला तर मी जे आहे मला वाटतं ते मी त्या टायमिंगला बोलून टाकते. मला असं नाही आवडत की मला जे आता फील होतंय ते मी मनामध्ये कुठेतरी दाबून ठेवेन आणि सगळे गेल्यानंतर पाठीमागे कुठेतरी बोलेन. माझा स्वभावच आहे तोंडावर बोलायचा. त्यामुळे कदाचित लोकांना मी आवडत नसेल किंवा खटकत असेल. पण मी माझा मूळ स्वभाव लपवू नाही शकत. कदाचित म्हणून लोक माझा राग करत असतील. पण ती जाताना मला जी कविता सुचली त्याच्यावरती मी राईम जोडत गेले आणि रायमिंग नुसार मी कविता केली. बघायला गेले तर पहिल्या दिवसापासूनच माझी जी मतं त्यांच्याबद्दलची आहेत ती काही वेगळी नाहीयेत. मला मला जे त्यांच्या गेम बद्दल वाटत आलं की ज्या प्रकारे त्यांनी गेम खेळला तो मला कुठेतरी पटला नाहीये. तेव्हा जर पटला नव्हता तर अचानक टॉप 5 झालो म्हणून मला तुमचा गेम पटणं म्हणजे थोडंसं मला वेगळं वाटतं. कारण जी मुलगी 1 ते 12 आठवडे एकच गोष्ट बोलत आली ती 13व्या आठवड्यात का बदलेल? मग मी खोटी आहे असं मला वाटतं. आणि हे मी त्यांच्याच तोंडावरती कायम बोलत आलीये. मग मला असं वाटलं की मी जर ऑलरेडी बोललीये तर मग काय हरकत आहे ना कवितेत बोलायला. झालं असं त्याला निगेटिव्ह करून दाखवण्यात आलं. मला प्रेक्षकांवरती विश्वास आहे, जनतेवरती विश्वास आहे की त्यांचा निर्णय कायम योग्यच असतो. कारण मी प्रत्येक वीकेंडला बोलली हे की योग्यच असणार आहे त्यांचा डिसिजन. कारण मला पण प्रेम मिळालंय ते. त्या प्रेमामुळेच मला ट्रॉफी मिळते. माझं म्हणण्याचं हे नव्हतंच पॉइंट तो नव्हताच. जो बाहेर तयार झाला. जो बाहेर तयार केला गेला आणि मला खरंच नाही माहिती 13व्या आठवड्यानंतरच मी का निगेटिव्ह वाटायला लागले सगळ्यांना. जिथे माझे विनर होण्याचे चान्सेस सगळ्यांच्या मनात होते ते विनरचे चान्सेस का खोडण्यात येत होते हे मला अजूनपर्यंत नाही कळलं. पण वेल प्लेड.
जे केलं ते खूप छान एफर्ट्स होते असं मी म्हणेन. पण नशिबातच जे कोरलेलं असतं ना ते कोणीच पुसू नाही शकत. माझ्या नशिबात होतं आणि मला जे प्रेम मिळालंय, जनतेने दिलंय, ज्यांनी खरंच मला मनापासून विनर मानलं होतं डे 1 पासूनची जर्नी बघून, त्यांना खरंच फरक नाही पडला, की 13व्या आठवड्यामध्ये कोणी माझ्याबद्दल काय वक्तव्य केलं, मला किती पाडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे जनतेला खरं तर मनापासून आभार, की त्यांनी विश्वास माझा तसाच ठेवून माझ्यावरती एक जबाबदारी सोपवली आहे. तर मी त्या विश्वासाला पात्र ठरेन आणि जबाबदारी पण पार पाडेन. ओके. कारण खूप जणांचं हेच मत होतं, की तू असं काच बोललीस किंवा अचानक निगेटिव्ह का इतकं पोर्ट्रे केलंस आणि त्यामुळे जी तुझी रिअल साइड आहे ती दाखवली नाहीस का? ह्या सगळ्या गोष्टी पण होत होत्या. त्यामुळे हा प्रश्न होता. विशालसोबत तुमचं नातं होतं ते खूपच तू मैं जे होतं ते होतं शेवटपर्यंत आणि तू जाताना सुद्धा म्हणालीस, की आपण जे आहे ते इथेच सोडून जाऊ आणि बाहेर छान मित्र राहू किंवा नॉर्मल बोलू. जे नाही. माझं वाक्य असं होतं, त्याचे पप्पा आणि तो बाहेर जाताना, "विशाल, मी आपली दुश्मनी इथेच सोडून जाते बरं का." कारण पूर्ण दिवसामध्ये ना असं व्हायचं, की "अरे क्या रे दुश्मनी, क्या रे दुश्मनी, क्या रे दुश्मनी, बहुत अभी बोर हो गया हूँ," वगैरे, वगैरे. तर मी तो जेव्हा निघाला ना, तो माणूस म्हणून मला नाही पटला होता. पण खेळाडू म्हणून तो खूप छान खेळला होता. त्याचा जो काही गेम होता, हा मला मनापासून मी म्हणत होते त्याला, की फायनलिस्ट म्हणून मी बघतेच तुला. हं. खेळाडू म्हणून बोलताना मला लाज नाही वाटणार, की तू नाही चांगला खेळलास, तू डिझर्व्ह नाही करत. मी त्याला एवढंच म्हटलं, माणूस म्हणून मला काही प्रॉब्लेम असा नाहीये फार. तुझा वेगळा प्ले होता, माझा वेगळा प्ले होता. तुझा गेम मला नव्हता खेळायचा आणि पटवून पण नव्हता घ्यायचा. माझा खेळ गेम असं मी सांगत पण नव्हते. तू तुझं तुझं कर, माझं माझं करते. पण आपलं पटवून नाही शकत. एवढंच होतं आमचं. ओके. जाताना मी त्याला एवढंच म्हटलं, मी दुश्मनी इथे सोडून जातीये. पण बाहेरच्या जगात जाऊन मी काय तुला भेटत नसते. मी कॉन्टॅक्ट करत नाही. ओके. सुरुवातीला तू टोळीमध्ये होतीस, नंतर तू काटा ग्रुप खूप नंतर आला. मी असं म्हणेन तुमचा एक नॉर्मल मोठा ग्रुप होता. त्याच्यामध्ये तुम्ही ज्या व्यक्तींसोबत तुम्ही कम्फर्ट आहात त्यांच्यासोबत राहिलात. देन नंतर तुमची एक टोळी झाली आणि एक वेगळा ग्रुप झाला होता जो बाल्कनीमध्ये होता. नंतर तू टोळीमध्ये प्रॉपर खेळलीस. राकेश सरांसोबत तू एक वेगळं नातं तयार केलंस, की दादा आणि तू ते शेवटपर्यंत पार पाडलंस. त्या नात्याबद्दल काय बोलशील? दादा आमच्यामध्ये नोकझोक पण खूप व्हायची आणि मला त्याला सारखं दादा 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 करायला आवडायचं. मी पूर्ण घरामध्ये त्याला इरिटेट करायची. म्हणजे तो अक्षरशः माझ्यावर म्हणायचा, "काय आहे?" असं पण झालंय बऱ्याच वेळा, की "दादा हे इयरिंग्स घालू, दादा ते इयरिंग्स घालू." असं खूप 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 आमच्यामध्ये चालू असायचं. मला त्याच्याकडे बघून मी इमॅजिन जसं केलं होतं, की माझा मोठा भाऊ असता, तर कदाचित म्हणजे कसा असता? तर कदाचित असा असता. की आमच्यामध्ये टॉम अँड जेरीच्या फाईट्स चालू असायच्या. जरा पटायचं नाही आमचं. पण हां, चांगल्या सिच्युएशन मध्ये पटायचं नाही. पण जेव्हा असं व्हायचं की मला कोणी काय बोललंय, तर तो पिसळायचा. त्याला कोणी काय बोललंय, तर मी पिसळायचे. असा आमचा बॉन्ड होता. म्हणजे जिथे कोणी पडतंय ना, तर मग त्याला उठवण्यासाठी आणि त्याच्या बाजूने लढण्यासाठी आम्ही दोघं एकमेकांसाठी कायम होतो. ओके. एक छान नातं तुम्हाला मिळालंय. दीपाली ताईंबद्दल काय बोलशील? रिसेंटली दीपाली ताई अशा म्हणाल्या, की "तू मला असं बोलली होतीस, की आपण असं-असं नोकझोकवालं भांडण करू." नंतर ती खूप भडकलीस आणि नंतर स्वतः पण रडत होतीस. देन जाऊन तुम्ही तुम्ही तुमचं सॉर्ट आउट केलं. पण ॲक्चुअल रिझन तिथे भडकण्याचं काय होतं? मला अलिगेशन्स लावलेले आवडत नाहीत माझ्यावरती किंवा मी जी गोष्ट करत नाही, ती गोष्ट माझ्यावर लादलेली मला आवडत नाही आणि मी ते सहन पण करत नाही. आणि असं झालं, की 13व्या आठवड्यातच बऱ्याच गोष्टी अशा झाल्या आणि त्या कुठेतरी मला पटत नव्हत्या, आवडत नव्हत्या. त्यामुळे थोडी मी भडकले तिच्यावरती. पण घर म्हटलं की काही ना काहीतरी होत असतं. त्यामुळे आमच्या दोघींमध्ये झालं, पण ते सॉर्ट पण झालं. दीपाली ताईंबद्दल ॲक्चुअली असं मत पण आहे, की त्या गोड-गोड बोलून बरोबर त्यांचा गेम खेळतात. हं. ते खरं आहे का? मला असं नाही वाटत, की ती गोड बोलून गेम खेळते. तिचा स्वभावच तसा आहे, की ती छान आहे. म्हणजे तिच्यामध्ये ना एक आई पण आहे. तिच्यामध्ये एक माया आहे ती, की कोणी इमोशनल असेल तर पटकन जाऊन ती त्याला आपलंसं करते. नको हे करू, ते करू. तिच्यामध्ये आई पण आहे आणि जे असावं. तिने मला पण बऱ्याच वेळा त्या गोष्टींमधून इमोशनल असताना बाहेर काढलंय. सो तिचं सगळ्यांबरोबरच चांगलं होतं, व्यवस्थित होतं. आणि ती कधीच असा विचार नाही करायची, की हा माझ्याशी असं वागला, तसं वागला. मी ह्याच्याशी नाही बोलणार, ते नाही बोलणार.
कोणी इमोशनल झालं ना ती पहिली जायची तिकडे. तिचं ती क्वालिटी चांगली होती. कदाचित लोकांना ती आवडत असेल म्हणून ती पुढे गेली असं मला वाटेल. ओके. प्रभूला सुद्धा खूप सपोर्ट केलास. त्यानंतर बाहेर आल्यावरती प्रभूसोबत बोलताना सुद्धा तो बोलला, की तू त्याला खूप छान सपोर्ट केला. तू त्याला सांगितलंस, की कोणी काही बोललं तरी मनाला लावू नको घेऊ, तू तुझा गेम खेळ. नंतर तू त्याच्या घरी सुद्धा काही इक्विपमेंट्स पाठवले, गिफ्ट्स पाठवले, म्हणजे तुझ्या टीमकडून ते गेले. त्यामुळे तो स्वतः आधी आनंदी होता, की तू जे बोललीस ते केलं. तू त्याच्या आईला साडी सुद्धा दिलीस. अचानक आठवलं तुला आणि तू गिफ्ट केलीस. तुमच्या नात्याबद्दल काय बोलशील आणि हे कसं सुचलं, की त्याला घरी जाऊन गिफ्ट पाठवू आपण? मी माझे जे काही शब्द असतात ते मी पुरे करते आणि या दुनियेमध्ये पण मी अशीच आहे की मी एखाद्याला आपलं मानते तर मी आपलंच मानते. मी माझ्याकडून तोडायचा प्रयत्न कधीच करत नाही जोपर्यंत समोरचा हात सोडायला मागत नाही आणि सोडून जात नाही तोपर्यंत. आणि माझा थोडासा इमोशनल स्वभाव आहे ज्याला ओव्हर ऍक्टिंग आणि फेकनेसचं नाव दिलं जातं. बट ते पण ठीक आहे. जे माझ्या जवळ येतील आणि जे माझी आपुलकी बघतील, माझा जिव्हाळा बघतील तेव्हा त्यांना ते पटेल. मला सांगायचं नाहीये कोणाला. पण म्हणजे माझ्या टीमला जसं कळलं असेल मी काहीतरी शब्द दिला होता आणि मी पुरा करू शकत नाही कारण माझे हात बांधलेले आहेत. मी तिकडे आहे 4 भिंतींच्या पलीकडे. सो माझ्या टीमला माहिती आहे मी कशी आहे आणि त्यांनी ते करायचा प्रयत्न केलाय. बाकी मला काय देवाणघेवाण झाली याच्याबद्दल बोलायचं नाहीये. आमचा बॉन्ड खरंच खूप चांगला होता, स्पेशल होता. माझा लहान भाऊ जसा आहे, मला माझा प्रभू माझ्या लहान भावासारखाच दिसलाय आणि म्हणजे खूप कठीण काळामध्ये जेव्हा आपल्याला खूप गरज असते तेव्हा ताई ताई करून येणारं आणि हात पकडून बसणारा भाऊ कोणालाही आवडतोच आणि मन मोकळं करतो आपण त्याच्याकडे. प्रभू माझ्यासाठी तसा होता. वाव. राखी बाबतीत काय बोलायची? राखी खूप भांडायची, पण नंतर येऊन तेवढंच समजवायची सुद्धा. आणि तुमच्यामध्ये म्हणजे आम्हाला तेवढं दिसलं नसेल, की तुमच्यामध्ये काय बोलणं झालं किंवा काय नाही, भांडणं झाली. ती भडकवायची, तू भडकायची. तू बोलायची तिला आणि परत ती तुला सुद्धा बोलायची. त्या बाबतीत काय बोलशील? राखी राखी आहे. राखीसाठी आपण म्हणतो ना, की तुम्ही तिच्यावर प्रेम करू शकता, राग करू शकता, पण तिला इग्नोर नाही करू शकत. राखी तशीच आहे आणि राखी कुठल्या पद्धतीने खेळते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तो तिचा गेम होता. ती जे काही करत होती गेमसाठी करत होती. पण राखी मनाने किती चांगली आहे ना हे मला चांगलंच माहिती आहे. त्यामुळे ती कितीही भडकवू दे, पेटवू दे, ती दुसऱ्यांबरोबर भांडू दे. मला माहिती होतं राखीला कसं हँडल करायचं. मी बरोबर हँडल करत होते राखीला आणि राखी हँडल होऊन घेत होती आणि ती पहिल्यांदाच असं बोलली, की माझ्या कुठल्याच भांडणात मी कंट्रोल नाही झाली, पण ही येऊन बोलते मी प्रेमाने हात लावलाय मग मला कंट्रोल व्हावं लागतं. असं ती सारखी म्हणायची मला. पण क्यूट आहे ती माझ्यासाठी. म्हणजे असं मला नव्हतं वाटलं राखी सावंत बरोबर माझा काहीतरी बॉन्ड होईल. जेन्युअनली नव्हतं वाटलं, की राखी सावंत आहे ती. माझ्यासारख्या मुलीशी का ती बोलेल, का बॉन्ड ठेवेल. पण ज्या प्रकारे तिने बाहेरून एक युद्ध खेळलं होतं माझ्यासाठीच. सगळ्यांना सांगितलं होतं तन्वी जिंकणारच आहे, तिला वोट करा. नंतर राकेश दादांना पण वोट करा. हे वेगळं प्रेम होतं. हो ते तर होतच. पण विनर मी फिक्स होतं. फिक्स होता. त्यानंतर रुचिता म्हणून तुझी मैत्रीण होती. नंतर तुमच्यामध्ये खूप भांडणं झाली. त्यानंतर तू असं म्हणालीस, की नाही मी आता कॉन्टेंटच देणार नाही. ती म्हणते मी तुला कॉन्टेंटच देणार नाही. तरी पण तुम्ही भांडत होता. मला असं वाटतं तुझं माझं जमेना तुझ्या वाचून करमेना असं काहीतरी तुमचं नातं होतं असं मी म्हणू शकते. असं नव्हतं तुझं माझं जमेना तुझ्या हवेना करमेना. घरामध्ये सिच्युएशन्स तशाच यायच्या, की किती काही झालं तरी पण फेस करावं लागायचं एकमेकीला. कुठल्या ना कुठल्या तरी एरियामध्ये जाऊन. व्हायचं काही ना काहीतरी किंवा कोणीतरी मध्येच काहीतरी काडी करून जायचं. त्याच्यामध्ये काहीतरी होऊन जायचं. ती वाईट आहे असं मी म्हणणारच नाही कारण ती स्ट्रॉंग कॉम्पिटिटर होती. छान खेळाडू होती. छान खेळली पण. काही गोष्टी तिच्याकडून झाल्या ज्या मला नाही पटल्या त्या मी तिला कायम भांडणामध्ये सांगून टाकल्यात. त्या मला आता परत रिपीट पण नाही करायच्या. पण एक छान स्पर्धक होती बिग बॉस मध्ये. ओके. स्ट्रॉंग होती. गेल्या काही सीझन मध्ये म्हणजे 5 सीझन मध्ये जे स्पर्धक आले होते त्यातली फेवरेट मला असं वाटतं तुझी मेघाताई असेल. मेघाताईशी खूप छान बोललीस आणि तुझा वेगळा एक आनंद चेहऱ्यावरती दिसत होता जो आताही दिसतोय. मेघाताई सुद्धा म्हणालीस की खूप सुंदर खेळतेस, छान खेळतेस. त्या कॉम्प्लिमेंट्स किती मॅटर केल्या तुला? आपल्या सिनियर्सनी म्हणजे ज्या शाळेतून ते लोक गेलेत, जी शाळा ते खेळून गेलेत, त्या सिनियर्सने आपल्याला ज्युनियर्सला येऊन एक दिलेली थाप असते ना की चांगली खेळतेस, ती म्हणजे आपल्याला रिझल्ट लागायच्या आधीच एक असं बोलतात ना की छान फिलिंग असते की आपण पास होणार आहोत.
तशी वाली एक थाप मला मिळाली होती आणि तिच्या तोंडून माझ्यासाठी इतके चांगले उद्गार निघणं पण खूप मोठी गोष्ट आहे. कारण ती विनर होती पहिल्या सीझनची. जिथे पिलर आपण रचतो, ते मूळ पिलर तेच लोकं होते आणि तिच्याकडून मिळालेली थाप म्हणजे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती आणि बूस्ट म्हणतो ना आपण मिळतो. तो मला तिच्याकडून, पुष्कर दादाकडून आणि जेवढे लोक आले त्यांच्याकडून मी पॉझिटिव्हच घेतल्या गोष्टी. म्हणजे ज्यांना जर नसेल पटत तर आपल्यामध्ये काय सुधार आणले पाहिजे हे पण मी त्यांना विचारले की काय नाही पटत आहे, काय, कारण ते तज्ञ आहेत त्याच्यातले. काय प्रॉब्लेम आहे? जर सिनियर्सला आपण विचारतोय की काय होतंय, कसं पाहिजे, हे बरोबर ते बरोबर विचारतो. मला क्युरिओसिटी असते की बाबा काय नेमकं काय घडतंय काय बाहेर. त्या पद्धतीने मी गाईड करून घेतलं मला. ओके, तू म्हणालीस की काय चुकतंय, तर मी तुला विचारते की पूर्ण सीझनभर तुला काय असं वाटलं की हा स्वभाव माझा चुकला किंवा मी इथे चुकले? मी रागीट आहे आणि मी राग कंट्रोल नाही करू शकत. मी खूप वेळा म्हणजे गोष्टींमध्ये राग कंट्रोल करायला गेले, पण आपला एक स्वभाव असतो जो आपण नाही चेंज करू शकत. शो साठी म्हणा, सिच्युएशन साठी म्हणा, ट्रॉफीसाठी म्हणा किंवा काही असं कशासाठीही म्हणा, आपण आपला स्वभाव चेंज नाही करू शकत, पण अल्टर करू शकतो. मी कमी करू शकते माझा राग, मी बंद नाही करू शकत रागावणं. आणि मला असं होतं की मी जी आहे ते मला दाखवायचंय. ही तन्वी कोलते आहे. मला मी जितकं दाखवायचा प्रयत्न केला की मला चुका झाल्या, सुधारल्या वगैरे, तरी पण मला फेकचं नाव पडलं गेलं. माझं असं त्याला बोला. मला आता फरक पडायचाच बंद झालाय, तुम्ही बोला. मी जशी आहे मला दाखवायचा प्रयत्न करायचा, मी दाखवायचा प्रयत्न करणार. हो, मी अशीच आहे. तरी पण बोलायचं असेल तर ठीक आहे. थोडा राग मला नडलाय असं वाटतंय, कारण भाऊ पण बोलले मला त्याच्यावरती. रागावर थोडं नियंत्रण असलं पाहिजे. आणि बऱ्यापैकी कंट्रोल केलाय मी रागावरती. पण एक रागच होता ज्याने थोडा गेम माझा ढासळला. कोणती अशी सिच्युएशन वाटते की त्यावेळी तू राग कंट्रोल केला असता किंवा ऍक्शन दुसरी घेतली असती तर आत्ताची परिस्थिती वेगळी असती? 7व्या आठवड्यात राखी बरोबर जे माझं भांडण झालं कॅप्टन्सीमध्ये, ब्रॉन्झ मेडल चालू होतं, ब्रॉन्झ राशन चालू होतं आणि आम्हाला खाली झोपायचं होतं आणि एकच वॉशरूम यूज करायचा होता. माझा एक डिसिजन चुकला रागात घेतलेला. मी म्हटलं की मी कॅप्टन जरी असेल तरी पण मी खाली झोपणार आणि एकच वॉशरूम तुमच्याबरोबर यूज करणार. त्याच्यावरून तो गोंधळ झाला होता घरात. ती एक सिच्युएशन मी जर चेंज केली असती तर 8व्या आठवड्यात मी नॉमिनेट नसते. ओके, तुला ते रिग्रेट आहे की तेव्हा तू नॉमिनेट होती. पण नॉमिनेशनच्या बाबतीत म्हणेन की प्रेक्षकांनी तुला खूप सपोर्ट केला होता आणि सगळ्यांचं असं म्हणणं होतं की नाही तन्वीच जिंकली पाहिजे. मला असं वाटतं गेला महिनाभर ती रुमर्स पसरत होते की नाही तन्वीच विनर आहे किंवा तन्वीच विनर झाली पाहिजे. त्या बाबतीत काय म्हणशील की त्यांनी इतका छान तुला विश्वास दिला होता आणि इतका सपोर्ट केला, तू जशी आहेस तसं एक्सेप्ट केलं, राग तुझा एक्सेप्ट केला, त्यावरती सुद्धा बोलले गेले की ती तशी रिॲक्ट नाही झाली पाहिजे, उगाच रिॲक्ट होते, का रडते, रडायचं कारणच काय, त्या बाबतीत काय बोलशील? मला असं म्हणायचंय की तू आणि मी सेम नाही असू शकत. तुझा राग येण्याचे रिझन्स वेगळे असणार, माझे राग येण्याचे वेगळे असणार. तू किती लेवलची इमोशनल आहेस हे तुला माहितीये, मला माझं माहितीये. सिच्युएशन्स प्रत्येकावरती सेम आल्यानंतर प्रत्येक माणूस त्याच पर्सेंटने रिॲक्ट होईल हे कोणीच सांगू शकत नाही. मी थोडी एक्स्ट्रीम आहे हे मी पहिल्याच दिवशी भाऊंना बोलले होते. पहिल्या धक्क्यावरती, हो भाऊ मी एक्स्ट्रीम आहे. मला राग एक्स्ट्रीम येतो, माझं प्रेम एक्स्ट्रीम आहे, मी हळवी एक्स्ट्रीम आहे, माझी सगळी गोष्ट एक्स्ट्रीम मध्येच आहे. मी जितकी रागवते ना त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने मी जी आहे ते मला आत्ता इथे सांगायचं नाहीये, कारण परत त्याला फेक आणि खोटं आणि ओव्हर ऍक्टिंग म्हटलं जातं. मी जशी आहे रागाच्या पल्याड ते मला माहितीये आणि ते प्रेक्षकांना जर म्हणजे जितक्या लोकांनी मला प्रेम दिलंय, ज्या प्रेक्षकांनी, ज्या जनतेने मला जे प्रेम दिलंय, त्याच जनतेला कळलं असेल की त्या रागाच्या पाठीमागे पण एक तन्वी कोलते होती, जी त्यांना दिसली, ज्यांनी मला वोट्स केले आणि ही ट्रॉफी माझ्याकडे आली. ज्या रागाच्या पलीकडची तन्वी कोलते ज्यांना दिसली नाही आणि ज्यांनी माझा राग केलाय, त्यांना मी दाखवायचा प्रयत्न करेन की रागीट माणसं फक्त रागीट नसतात. रागीट माणसं तोंडावरती राग काढून टाकतात, मनात ठेवत नाही आणि मी त्यातला प्रकार आहे. मी राग तोंडावर व्यक्त करते, मनातलं बाहेर काढते आणि मनात ठेवून देत नाही. त्यामुळे कदाचित मी लोकांना झोंबते किंवा मी वाईट वाटते. ओके, तुला आवडलेली तुझ्यासाठीची कॉम्प्लिमेंट जी बिग बॉसने दिली ती कुठली आहे? बिग बॉसची क्वीन हीच मेन माझी कॉम्प्लिमेंट आहे आणि
जे मी म्हटलं होतं बिग बॉसला, की बिग बॉस मी हे प्लॅटफॉर्म निवडण्याचं कारणच हे आहे, की मला एका पिक्चरची हिरोईन व्हायचंय हे ते. बिग बॉसनी मला बिग बॉसचीच हिरोईन म्हणून बाहेर पाठवलं. बिग बॉस या मूव्हीची ब्लॉकबस्टर मूव्हीची हिरोईन बनवून बाहेर पाठवलं. त्यासाठी मी बिग बॉसची खरं तर ऋणी आहे. ज्या प्रकारे त्यांनी प्रेम दिलं आणि ही कॉम्प्लिमेंट मला सगळ्यात जास्त आवडली, की बिग बॉस या चित्रपटाची एक ब्लॉकबस्टर हिरोईन. चालेल. थँक यू सो मच. खूप छान वाटलं गप्पा मारून. पुढील वाटचालीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा आणि अशीच भेटत राहा आणि ट्रॉफी घेऊन येत राहा. नक्कीच.